यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्यै विष्णवे प्रभविष्णवे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सर्वांना नमस्कार। या अधिक महिन्याच्या निमित्तानं श्री दत्त भक्ती या यूट्यूब चॅनलवर आपण श्रीमद भागवतातील अवधूत गीतेचा विचार करतो आहोत। भगवान गोपाल कृष्णाने उद्धवांना ही अवधूत गीता सांगितली। अवधूत गीता म्हणजे भगवान दत्तात्रेयांनी अवधूत अवस्थेमध्ये 24 गुरु केले आणि या 24 गुरूंच्याकडून ज्ञान घेऊन भगवान दत्तात्रेय हे गुरु स्थानाला आरूढ झाले आणि ते ज्ञान प्रत्येक गुरुकडून घेतलेलं हे ज्ञान यदुराजांना भगवान दत्तात्रेय सांगतात। कालच्या भागामध्ये आपण सूर्य गुरु कडून कोणतं ज्ञान घेतलं, कोणता गुण घेतला याचा विचार आपण केला। आजच्या भागामध्ये आपण भगवान दत्तात्रेयांचा 8वा गुरु कपोत याचा विचार करायचा आहे। कपोताकडून कोणतं ज्ञान भगवान दत्तात्रेयांनी घेतलं। स्त्री पुत्रांच्यावर अतिशय प्रेम हे आपल्या नाशाला कारण आहे। अतिस्नेह अतिममत्व हे अतिममत्व अतिस्नेह आपल्या बंधनाला किंवा आपल्या अधःपतनाला कारण आहे। हे फार मोठं ज्ञान भगवान दत्तात्रेयांनी या कपोताकडून घेतलं। जंगलामध्ये कपोत आणि कपोती हे पती पत्नीचं जोडपं राहत आहे एका झाडावर। अतिशय प्रेम आहे दोघांचं एकमेकावर। दोघही एकमेकाला जरा सुद्धा अंतर ठेवत नाहीत। सदोदित त्या वृक्षाच्या फांदीवर बसले की एकमेकाकडे सदोदित प्रेमानं बघताय, गाणं म्हणताय। अतिशय प्रेम आहे दोघांचं एकमेकावर। एकमेकांच्या बरोबर एक क्षण सुद्धा बाजूला जात नाही आणि त्या दोघांनी मिळून घरटं बांधलं। त्या घरट्यात बसून ते दोघं एकमेकाकडे सदोदित बघत असायचे। भक्ष्य आणायला, चारा आणायला गेलं की दोघं एकत्र चारा गोळा करायचे। जरा सुद्धा दोघांचा वियोग होत नाही। तो तिचं मन रिझवण्याकरता छान सुंदर नाच करतो, छान गाणं म्हणतो। तिलाही खूप आनंद होतो। दोघं अतिशय आनंदात आहेत। एकमेकाला आलिंगनाचं सुख देतात, चुंबनाचं सुख देतात। अचानक मृत्यू येणार आहे, हा देह अचानक पडणार आहे। केव्हा हा काळ आपल्यावर धाड घालेल हे सांगता येत नाही, याचा विचार जरा सुद्धा हे दोघं करत नाही। मृत्युंजय शंकर जे आहे त्या मृत्युंजय शंकरांचं कधीही स्मरण हे दोघं करत नाहीत। मृत्यूचा विचारच मनात नाही। पूर्णपणे भौतिक सुखाच्या मागे लागलेले हे जोडप आहे की एकमेकावर प्रेम करणं हेच आपलं खरं सुख आहे असं त्याला वाटतं। खरं सुख ओळखायचा कधी प्रयत्नच केलेला नाही। तो इतका प्रयत्न करतोय की ती जे काय मागेल ते तो आणून देतो। एक एक वेळा दत्त महात्म्यामध्ये स्वामी महाराजांनी इतकं सुंदर वर्णन केलंय। माझ्या बोलण्याला, माझ्या शब्दाला मर्यादा आहे। एका मर्यादापर्यंतच मी बोलू शकतो, परंतु खरोखर ज्यांना कपोत जाणून घ्यायचा आहे, कपोताचं ज्ञान जाणून घ्यायचं आहे, त्यांनी दत्त महात्म्याच्या 48व्या अध्यायामध्ये या कपोताकडून दत्तात्रेयांनी काय ज्ञान घेतलं हे प्रत्यक्ष वाचलं तर त्याचा खरोखर आनंद आपल्याला होतो। माझ्या शब्दाला मर्यादा आहे, काही मर्यादेपर्यंतच मी बोलू शकतो। या दोघांना काळाबद्दल विचारच हे दोघं करत नाही। भौतिक विषयाचं सुख किंवा
कामातूर राहणं हेच त्याला सुख वाटतं आणि त्यामध्येच ते मग्न आहे. जेवी विषयांचे जे सुख ते केवळ परमदुःख ज्ञानेश्वर माऊली चिंतन करतात. याला मृत्यूची जाणीवच नाहीये आणि हे दोघं एकमेकावर अतिशय प्रेम करतात. हा आपण स्वतः एक एक वेळा उपाशी राहतो, परंतु तिच्याकरता जास्तीत जास्त गोड तिला आवडणारा चारा आणण्याकरता तो जंगलामध्ये फिरतो. चांगली चांगली फळं गोळा करून आणतो. तिला जे आवडल ते जास्तीत जास्त तिला देण्याचा प्रयत्न करतो आणि ती सुद्धा या संभोगातून, या भौतिक विषयातून, आलिंगनातून त्याचं जे चित्त आहे ते चित्त आपल्यामध्ये कसं राहील याकरता ती प्रयत्न करते. अशा तऱ्हेनं त्या घरट्यामध्ये हे दोघं राहतायत. एकमेकाबद्दल अतिशय प्रेम आहे. आणि झालं काय तर हे दोघं त्या रतिक्रीडेमध्ये मग्न असताना ही जी कपोती आहे ही कपोती गर्भवती झाली. गर्भवती झाली. ह्याला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. आनंदाच्या भारात तो नृत्य करायला लागला, गाणं म्हणायला लागला. आता ती घरट्यातून बाहेर पडत नाही आहे, त्यामुळे ह्याला बाहेर जाऊन स्वतः करताच चारा गोळा करायचा आणि हिच्या करता आणि चारा गोळा करायचा, असं दुप्पट काम करायला लागायला लागलं. परंतु त्यात तो आनंदी आहे, आनंदानं करतो. बाहेर चारा गोळा करतो, चांगली चांगली गोड गोड फळं गोळा करतो, तो चोचीतनं आणतो, तिच्या चोचीमध्ये घालतो आणि तिच्यावर प्रेम करणं याकरताच आपला जन्म आहे असं त्याला वाटतं. पुढं ह्या अंड्यातून आता हिनं अंडी घातली, ती अंडी ती उबवायला लागली आणि ह्या अंड्यातून आता पिल्लं बाहेर आली. पिल्लं बाहेर आली. दोघांनी त्या पिल्लाला बघितलं, अतिशय आनंद झाला. त्या पिल्लांना सारखं आलिंगन द्यायचं, त्यांच्या जवळ राहायचं. आता ह्याला काय करायला लागायला लागलं की ती 4 पिल्ली आणि ही पत्नी ह्या सगळ्यांच्या करता याला एकट्याला चारा आणायला लागला. कारण पिल्लं लहान आहेत अजून. तो स्वतः कित्येक वेळा उपाशी राहायचा, परंतु मुलांचं पोट भरण्याकरता, पत्नीचं पोट भरण्याकरता तो दुप्पट चौपट काम करायला लागला आणि त्यात त्याला आनंद वाटायला लागला. त्यात त्याचा जीवनाचा काळ जायला लागला. यातच खरं सुख आहे असं त्याला वाटायला लागलं. माझी पत्नी, माझी मुलं, माझी 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 माझं म्हटलं की ममत्व आलं, स्नेह आला. या स्नेहामुळं तो त्यांच्यातच बांधला गेला आणि स्वकल्याणाचा विचार बाजूला पडला. हा मनुष्य जन्म किंवा कशा करताय तर परमेश्वर प्राप्ती करताय. परमेश्वर प्राप्ती करता या देहानं काहीतरी प्रयत्न आपण करायला पाहिजे. परंतु माझी मुलगी, माझी मुलं, माझी पत्नी, माझं घर, माझा संसार, माझा प्रपंच याकरता संपूर्ण आयुष्यभर आपण कष्ट करत असतो. परंतु त्यामुळं काय होतं तर स्वकल्याणाचा जो विचार आहे, आत्मप्राप्ती जो विचार आहे, आत्मज्ञान जे आहे, परमार्थ प्राप्ती जी आहे, ती परमार्थ प्राप्ती करायची राहून झाली. तसं हेच झालं. हा स्वतः उपाशी आहे, परंतु मुलांच्या करता, आपल्या पत्नी करता तो जास्तीत जास्त फळं चारा आणायचा प्रयत्न करतोय, त्यांच्या चोचीमध्ये घालतोय, आनंद वाटतोय त्याला. आता ही मुलं मोठी व्हायला लागली तशी त्यांची भूक पण वाढायला लागली. आता एकट्याला हा प्रपंच ओढता येईना, एकट्यामुळं यांचं पोट भरलं जाईना. मग ही पत्नी म्हणते की आता आपण दोघं चारा आणायला जाऊया, त्याशिवाय या मुलांचं पोट भरणार नाही. ही लांब लांब जायला लागले. जास्तीत जास्त गोड आणि जास्तीत जास्त चारा कसा मिळेल याकरता त्या घरट्यापासून लांब जायला लागायला लागले याला आणि तिथून चांगला चांगला चारा, चांगली चांगली फळं आणून ती त्या मुलांचं पोट भरायला लागली. एक दिवस झालं काय, हे दोघंही चारा आणण्याकरता म्हणून गेलेले आणि तेवढ्यात एक फासेपारधी म्हणजे
पक्षी पकडणारा मनुष्य त्या ठिकाणी आला आणि ही मुलं जी आहेत, पिल्लं जी आहेत, ही पिल्लं आता थोडीशी मोठी झालेली, भुकेनं बेजार झालेली, त्या घरट्यातून बाहेर आली. घरट्यातून बाहेर आली, त्या ढांपीवर बसलेली या फासे पारध्यानं बघितलं आणि तिथंच खाली जाळं लावलं आणि ती जी बाळं आहेत, ती जी पिल्लं आहेत, ती अलगद येऊन त्या जाळ्यामध्ये अडकली. जाळ्यामध्ये अडकली, ओरडायला लागली, रडायला लागली, किंचाळायला लागली. परंतु एकदा त्या जाळ्यात अडकल्यानंतर पुन्हा त्या जाळ्यातून सुटका नाही. ही जी कपोती आहे, म्हणजे त्या कपोताची जी पत्नी आहे, ती म्हणते की मी आता घरी जाते, तुम्ही थोडा अजून चारा गोळा करा आणि तुम्ही या. आणि ती घरट्याकडे येते आणि घरट्यातून बघते तर घरट्यात पिल्लं नाही. तेवढ्यात पिल्लांचा आवाज आला, रडा लागलेला, ओरडायला लागलेला. म्हणून तिनं बघितलं तर जाळ्यामध्ये पिल्लं अडकलेली तिनं बघितली आणि तिनं आकांत फोडला. ती रडायला लागली, तिला कासावीस झाली. माझी मुलं ह्या जाळ्यात अडकली, आता मी जगून काय करू मुलांच्या शिवाय? मुलं ज्या ठिकाणी नाहीत त्या ठिकाणी माझं जगण्यात काय अर्थ आहे? ती तडपडा लागली, ती रडायला लागली. शेवटी असहाय्य झाली आणि मुलांच्या प्रेमानं विवश झालेली ती कपोती त्या जाळ्यात जाऊन त्या मुलांच्या जवळ जाऊन पडली. तीही त्या जाळ्यात आली. थोड्या वेळाने हा कपोत आला. कपोत त्या घरट्यामध्ये गेला. त्या घरट्यात पत्नी नाही, मुलं नाही. तेवढ्यात त्यालाही आवाज आला पत्नीच्या रडण्याचा, त्या मुलांच्या रडण्याचा. आणि त्यानं बघितलं तर त्या जाळ्यामध्ये आपली मुलं अडकलेली आहेत, आपली पत्नी अडकलेली आहे. हे त्यानं बघितलं आणि तो आता विचार करायला. या कपोताला भगवान दत्तात्रेयांनी गुरु करून दिले. तो असा विचार करतो की काय सुखी होतो मी, ज्या ठिकाणी अनुरूप अतिशय सुंदर पत्नी आहे, अशी सुंदर सुंदर मुलं आहेत, असा प्रपंच आहे. या प्रपंचात ज्या ठिकाणी पत्नी नाही, ज्या ठिकाणी मुलं नाही, त्या प्रपंचात मी राहून काय करू? पत्नीवर प्रेम आहे, मुलांच्यावर प्रेम आहे, त्या प्रेमाला तो विवश झाला. त्याला दुसरं काही सुचत नाही पत्नी आणि मुलांच्या शिवाय. अशी अनुकूल असणारी, अतिशय सुंदर असणारी आपली पत्नी, अशी अतिशय सुंदर आपली असणारी मुलं या जाळ्यात अडकलेली आहे. तो विचार करायला लागला की मी जगून काय करू? या माझ्या जगण्याला काय अर्थ आहे? सदैव मुलांच्या शिवाय आणि पत्नी शिवाय मी विचारच करू शकत नाही माझ्या स्वतःच्या जीवनाचा. आणि अतिशय त्या ममतेनं, त्या स्नेहानं व्याकुळ झालेला तो अतिशय तडपडायला लागला. आपल्या पत्नीशिवाय, मुलांच्या शिवाय त्या विरहानं तो वेडा झाला. त्याला काय करावं, काय नको, काय सुचेना. आणि शेवटी त्या ममतेनं आणि त्या स्नेहानं या कपोताचा घात केला आणि तो कपोत त्या पत्नीबरोबर, त्या मुलांच्या बरोबर त्या जाळ्यात जाऊन आला. हे भगवान दत्तात्रेयांनी बघितलं आणि भगवान दत्तात्रेयांनी या कपोताला गुरु करून. कपोत भगवान दत्तात्रेयांचा गुरु झाला की स्त्री पुत्रांच्या वरचं ममत्व, स्त्री पुत्रांच्या वरचा स्नेह हा आपल्या बंधनाला, आपल्या अधःपतनाला, आपल्या नाशाला कारण आहे. पत्नीवर प्रेम असावं, मुलांच्यावर प्रेम असावं, असायला नको असं नाही, परंतु अतिस्नेह, अति ममत्व आपल्या नाशाला कारण आहे. भगवान दत्तात्रेयांनी ह्याचा विचार केला आणि त्या कपोताला गुरु करून आपल्याला सांगितलं की अतिममत्व, अतिस्नेह तुमच्या नाशाला कारण आहे. हा जो काळ आहे, हा काळ टपून बसलेला आहे तुमच्या. या काळाच्या या जाळ्यात जर तुम्ही शिरणार असाल, स्वतःचा घात करून घेणार असाल, तर या कपोताला गुरु करून घ्या. कपोत आपल्या पत्नीच्या ममत्वानं, मुलांच्या स्नेहानं त्या जाळ्यात स्वतःहून अडकलेला आहे. वस्तुतः विचार असा करा की परमेश्वरानं हा देह, हे शरीर, हा मनुष्य जन्म दिला कशा करता?
या मनुष्य जन्मानं आपण सार्थक करून घ्यायचं आहे. या मनुष्य जन्मातच परमेश्वर प्राप्ती शक्य आहे, आत्मज्ञान शक्य आहे. आपल्याला आपल्या प्रवासामध्ये या जीवनाच्या सुख प्राप्त व्हावं याकरता पत्नी मुलं याची व्यवस्था परमेश्वराने केलेली आहे. म्हणून माझी पत्नी माझी मुलं असा मोहाचा ममतेचा विचार जर तुम्ही कराल तर तुम्ही निश्चितपणाने त्या काळाच्या तावडीत सापडाल. म्हणून कपोताला भगवान दत्तात्रेयांनी गुरु करून घेतलं. या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढच्या भागामध्ये या कपोताच्या ज्ञानाचा अजून थोडा विचार करूया. या कपोताकडून घेण्यासारखं पुष्कळ ज्ञान आहे. याचा थोडासा विचार आपण पुढच्या भागामध्ये करूया. या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो आणि पुढच्या भागामध्ये या कपोत या भगवान दत्तात्रेयांच्या गुरूंचं ज्ञान आपण जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.